नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अग्रवाल प्रकरण त्याचे खुलासे अजूनही चालूच आहेत. या बाबतीत रोज नवीन काहीतरी समोर येत आहे आणि मग त्याची चर्चा सर्वत्र होत राहते. आम्ही पण ही माहिती तुमच्यापर्यंत यासाठी पोहोचवतोय की आपल्या राज्यात जेव्हा असं काही हत्याकांड घडतंय तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत, आपल्या प्रियजनांसोबत, आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत होऊ नये. आपल्याला जर एखादा गुन्ह्याची माहिती असेल तर आपल्या किंवा आपल्याशी संबंधित लोकांसोबत होणारे संभाव्य धोके आपण टाळू शकतो. हेच सांगणं त्यासाठी ही माहिती पोहोचवणं आणि अशा प्रकारचं प्रबोधन करणं आम्हा पत्रकारांचं काम आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सिया गोयल हिच्या बाबतीत नवीन खुलासे घेऊन आलेलो आहे. खुलासा तसा 2-3 दिवसाआधीच झालेला आहे, जेव्हा पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे मोबाईल फॉरेन्सिक तपास आणि रिकव्हरीसाठी पाठवले आणि तिथनं त्यांच्या चॅट्स, त्यांचे फोटो हे सगळं डिलीट केलेलं जे काही त्यातलं साहित्य असेल ते जेव्हा रिकव्हर झालं त्यातनं काही नवीन खुलासे पोलिसांसमोर आले. आता हे खुलासे नाहीये, तर त्या माहितीच्या आधारावरती पोलिसांनी बांधलेले हे अंदाज आहेत. त्यातला एक सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा किंवा अंदाज असा की त्या चॅटवरनं आणि काही फोटोवरनं असं दिसून येत आहे की साधारणपणे 4 महिन्यांपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लग्न करून घेतलं होतं. हे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याचा अंदाज आहे. 19 फेब्रुवारीला सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांची एंगेजमेंट झाली होती. मग हे लग्न चेतन आणि सियाचं हे त्या एंगेजमेंटच्या आधीच झालं होतं का नंतर झालं होतं याचा तपास पोलीस आता करत आहे. पोलिसांनी सुद्धा स्पष्टपणे म्हणजे पुण्याचे पोलीस अधिकारी गिल यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही त्या चॅट आणि रिकव्हर झालेल्या डेटावरनं हा अंदाज बांधत आहोत. याबाबतचे पुरावे, मग मॅरेज सर्टिफिकेट आहे का, काय काय अजून त्यांचं लग्न झालंय हे सिद्ध करणारे पुरावे हे आम्ही आता अजून जमा करतोय. त्यामुळे हा केवळ अंदाज आहे असं गिल यांनी सांगितलं. आता काल एक नवीन माहिती समोर आली की सिया आणि चेतन चौधरी यांनी लग्न कुठं केलं, कशा पद्धतीने केलं, मंदिरात जाऊन केलं का कोर्ट मॅरेज केलं, रजिस्टर मॅरेज केलं, काय केलं नेमकं. तर अशी माहिती समोर येते की यांनी हे लग्न एका लॉजच्या एका रूम मध्ये जाऊन केलं. चेतनने सियाच्या भांगेत कुंकू भरलं आणि हे प्रतिकात्मक लग्न त्यांनी केलं अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, लग्न ही खूप मोठी परंपरा आहे. कुठल्याही 2 कुटुंबांमधला हा खूप मोठा सोहळा असतो. त्याला सामाजिक आणि कायदेशीर महत्व सुद्धा आहे. लग्नाला साधारणपणे 2 प्रकारच्या मान्यता असतात. ते आपण समजून घेऊ म्हणजे सिया आणि चेतनच्या या नात्याला काय म्हणायचं हे आपण समजून घेऊ शकतो. लग्नाला 2 प्रकारच्या मान्यता आवश्यक असतात, त्याशिवाय त्याला आपण लग्न म्हणत नाही. एक कायदेशीर मान्यता जी सर्वच लग्नांसाठी आवश्यक आहे म्हणजे रजिस्टर्ड मॅरेज. तुमच्या लग्नाची नोंदणी, पती पत्नी कोण झालेत याची नोंदणी करणं, त्याच्यावरती साक्षीदार, त्याला मॅजिस्ट्रेटचं अप्रुव्हल वगैरे वगैरे, म्हणजे ती कायदेशीर प्रक्रिया करून मॅरेज सर्टिफिकेट की तुम्ही आता कायदेशीररित्या पती पत्नी आहेत असं घेणं, त्याला कायदेशीर मान्यता मिळाली, जी सर्वात महत्वाची आहे. कायदेशीर मान्यता असलेल्या पती पत्नींच्या लग्नावरती ना कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत, ना कोणी त्यांना वेगळं करू शकत. त्यांना कायद्याचं संरक्षण त्यांच्या लग्नाला मिळतं. त्यामुळे ती सर्वात महत्वाची आहे. लग्न तुमचं लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, कुठलंही असो, दोघेही जर ॲडल्ट असतील, मुलगा आणि मुलगी, तर त्यांना कायदेशीर संरक्षण असतं लग्न करण्याचं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कायदा त्यांना पती पत्नी म्हणून मान्यता देतं. त्याच्यावर ऑब्जेक्शन कोणीच घेऊ शकत नाही. दुसरं असतं सामाजिक मान्यता. आपण जेव्हा लग्न करतो त्यावेळी पाहुणे रावळे, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, ओळखी पाळखीचे सर्वांना बोलवतो. काही लग्नांमध्ये 200-400, काही लग्नांमध्ये हजारांनी सुद्धा पाहुणे आणि नातेवाईक लग्नाला उपस्थित असतात. त्यांच्या साक्षीने आपण 2 जणांना, युवक युवतीला ते लग्न करतात. हे सर्व त्यांना आशीर्वाद देतात आणि त्या लग्नाला एक सामाजिक मान्यता सुद्धा मिळते. ती सुद्धा महत्वाची असते. कायदेशीर तर असतेच असते,
सामाजिक मान्यता पण महत्वाची असते. या दोन पद्धतीने लग्न होताना आपण समाजात बघत असतो. का बरं असं करतो? कोणीही जाऊन मग घरातल्याच खोलीमध्ये, लॉजच्याच रूम मध्ये का लग्न करत नाही? कोणी पर्यटन स्थळी जाऊन गार्डन मध्ये? अशा लग्नांना मान्यता मिळत नसते. ते दोघं मानत असतील, पण त्यांना ना कायदेशीर मान्यता ना सामाजिक मान्यता. त्याच्यामुळे सिया आणि चेतन चौधरी यांना पती पत्नी म्हणायचं का, हा प्रश्न आहे. बरं, मग काय लग्नाशिवाय दोन लोक एकत्र राहू शकत नाही? राहू शकतात ना. लिव्ह इन रिलेशनशिप हा जो कन्सेप्ट आहे तो यावरच आधारित आहे की लग्न न करता सुद्धा एक तरुण एक तरुणी हे सोबत राहतात आणि त्यांना वाटलं तर ते लग्न करतात. तोही अधिकार आहेच ना. कोणी कोणासोबत राहायचं हा याला कायदेशीर परवानगी आहे किंवा कायदेशीर ऑब्जेक्शन त्याच्यावरती नाहीये. पण मग अशांना लिव्ह इन पार्टनर्स म्हणतात, पती पत्नी नाही म्हणत. इथे प्रश्न पती पत्नी असण्याचा चालू आहे. तो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, अनेक लोक राहतात, शेकडो हजारोच्या लाखोच्या संख्येने राहत असतील, पण त्याला मग लिव्ह इन पार्टनर्स असं म्हणतात. मुलगा मुलीला पत्नी म्हणू शकत नाही किंवा मुलगी मुलाला पती म्हणू शकत नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिप झालं. त्याच्यावरती आपल्याला काही बोलायचं नाही. तसं कोणी राहत असेल तर खुशाल का राहीना. पण जेव्हा यांनी लग्न केलं होतं अशी चर्चा जेव्हा होते तेव्हा ह्या दोन गोष्टी, कायदेशीर मान्यता, सामाजिक मान्यता, या दोन गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. सामाजिक मान्यतेची गरज नाही का? मग कायदेशीर तरी पाहिजे. त्याशिवाय पती पत्नी कशी सिद्ध होतात? ठीक आहे, सामाजिक मान्यता लोक झुगारतात, कोणी झुगारतात. जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक लग्न करतात आपसामध्ये, ते हे सामाजिक मान्यता झुगारून आपण ते लग्न करतात, कारण त्यांना कायद्याचं संरक्षण असतं. म्हणून सिया गोयल आणि चेतन चौधरीने असं काही केलं होतं का याचाच तपास आता पोलीस करत आहे. लॉजच्या रूम मध्ये आपसात केलेलं लग्न, त्याला लग्न म्हणता येतं का, हा खरा प्रश्न आहे आणि त्याची आता चर्चा होऊ लागलेली आहे. यासोबतच त्यांच्या फॉरेन्सिक फोन जेव्हा त्यांचे रिकवर झाले तेव्हा बरेच खुलासे झाले. सिया गोयलने अनेक पॉडकास्ट, अनेक क्राईम सिरीज वगैरे बघून अभ्यास केला होता. पोलीस चौकशीत किंवा पोलीस कोठडीत मुलींना मारहाण केली जाते का, त्यांना कशी वागणूक मिळते, हे सगळं तिने अतिशय हुशारीने, चपळाईने तपासलं होतं. पण शेवटी गुन्हा असतो, तो लपून राहत नाही. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांच्या आहेत. त्यानंतर त्यांना परत कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि पुढे बघूया मग यांचं काय पुढे होतं आणि कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जातं. अजून काय नवीन खुलासे त्यामध्ये होतात हे सर्वच पाहणं महत्वाचं आहे. सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती बरीच याची चर्चा सुरू आहे. पण पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य आहे की ही जी माहिती समोर येते ती आपल्यापर्यंत पोहोचवणं. प्रत्येक घटनेतून, स्पेशली क्राईम घटनेतनं आपण काहीतरी शिकत असतो आणि आपल्या आयुष्यात पुढे काळजी घेत असतो. ते अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? ते पती पत्नी आहेत का काय भानगड आहे ही, हे जरूर कमेंटमध्ये कळवा. चर्चा होऊ द्या. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.